वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी। स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आणि डिफरंट व्हिडिओमध्ये। आता मी ह्या व्हिडिओला डिफरंट का म्हटलेला आहे, कारण आजचा व्हिडिओ हा अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना इंग्लिश वाचता येत नाही पण त्यांना इंग्लिश वाचायला शिकायचं आहे। हा व्हिडिओ अशा पालकांसाठी सुद्धा आहे की ज्यांना घर बसल्या आपल्या मुलांना इंग्रजी वाचायला शिकवायचं आहे। बघा, आता मी ऑफलाइन क्लासेस घेते, त्या ऑफलाइन क्लासेस मध्ये असे सुद्धा ऍडमिशन्स येतात बेसिक इंग्लिश साठी की जे 9वी 10वी चे स्टुडंट्स आहेत की ज्यांना इंग्लिश वाचता येत नाही। बघा, ही कंडिशन फक्त इकडेच नाही आहे, तर ओव्हरऑल सगळीकडे आपल्याला बघायला मिळते। सो बेसिक पासून जर आपल्याला शिकायचं असेल, आता मी तुम्हाला स्टार्टिंग पासूनच क्लिअर केलेला आहे की आपला हा जो चॅनल आहे तो बेसिक पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत आपण ह्या क्लासमध्ये शिकणार आहोत। म्हणजेच आता या अगोदर आपण थोडंसं ग्रामरचा बेस घेतला की जो इंग्लिश बोलण्यासाठी गरजेचा असतो, पण त्यापासून थोडासा ब्रेक घेऊन आता थोडंसं बेसिकचं लेक्चर घ्यायचं आहे। आजचा व्हिडिओ आहे इंग्लिश रीडिंगसाठी, तर इंग्लिश वाचायला शिकायचं आहे। इंग्लिश वाचण्यासाठी स्टार्टिंग जी होते ती लेटर पासून होते। लेटर्स ज्यालाच आपण इंग्लिश मध्ये अल्फाबेट सुद्धा म्हणतो। अल्फाबेट्स कोणते असतात की जे आपण स्टार्टिंग लेवल पासून शिकतो, ABCD। ओके, त्याला आपण अल्फाबेट किंवा लेटर्स म्हणतो। मग ते अल्फाबेट्स किती असतात, तर ते एकूण अल्फाबेट्स असतात 26 अल्फाबेट इंग्लिश लँग्वेज मध्ये असतात। त्याच्यामध्ये बघा 5 वॉवल्स आहेत आणि उरलेले जे 21 आहे ते आहे कॉन्सोनंट्स। ओके, मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करते की वॉवल्स म्हणजे काय, तर स्वर, आणि कॉन्सोनंट्स म्हणजे काय, व्यंजन। ओके, जसं बघा आपण मराठी वाचायला शिकलो त्यावेळेला आपल्याला 12 खडीची हेल्प झाली, त्याचप्रमाणे इंग्लिश वाचण्यासाठी आपल्याला ह्या अल्फाबेट्सची हेल्प होते। मग आता त्याच्यामध्ये जे 5 वॉवल्स आहे आणि 21 कॉन्सोनंट्स आहेत, आता फक्त हे माहित असणं गरजेचं आहे का? म्हणजेच बघा, ज्या विद्यार्थ्यांना ABCD येते मग त्या मुलांना इंग्लिश वाचताच येतं का? तर नाही। ABCD हा फक्त त्याचा उच्चार आहे, पण त्याचं जे प्रोनाउन्सिएशन म्हणा किंवा त्याचा जो फोनिक साऊंड आहे तो जर माहित झाला तरच इंग्लिश वाचता येतं। मग आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की जे अल्फाबेटचे फोनिक साऊंड्स आहेत ते काय काय आहे, आणि ते जर माहित झाले तर इझिली इंग्लिश वाचता येतं। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला सुरू करूया, आणि वाक्य म्हणजे शब्द कसे जोडायचे हे सुद्धा मी इथे क्लिअर करणार आहे। सुरुवातीला बघा आपण अल्फाबेट इथे लिहून घेऊया, वॉवल्स कोणकोणते आहेत आणि कॉन्सोनंट्स कोणकोणते आहेत। बघा, इथे मी हे जे वॉवल साऊंड आहे ते सगळे लिहिलेले आहेत। आता त्याच्या पुढे जसं की मी इथे सांगितलंय की ए चा उच्चार इथे अ असा होतो, मराठीत ए चा उच्चार अ होतो, त्याच पद्धतीने आता प्रत्येक शब्दामध्ये जर हे वॉवल्स येणार असतील तर त्याच्या प्रत्येक उच्चार आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की जेणेकरून सगळेच्या सगळे म्हणजे मोठ्यात मोठा आणि छोट्यात छोटा शब्द सुद्धा तुम्हाला वाचता आला पाहिजे। तर बघा, ए चा जो उच्चार आहे तो ऍ असा सुद्धा होतो। फॉर एक्झाम्पल जो ऍपल शब्द आहे बघा, तर ऍपल शब्दाची जी स्टार्टिंग आहे ती ए पासून होते, म्हणजे इथे ए चा उच्चार इथे ऍपल मध्ये काय झालेला आहे, ऍपल। जसं की ऍट शब्द आहे, ऍट। ओके, त्याप्रमाणे ए चा उच्चार आ सुद्धा होतो। मग आ कसा, आर, ARE। जो आर शब्द आहे बघा, तर तिथे ARE, आर। ओके, इथे ए चा उच्चार काय झाला, आ झाला। असे खूप सारे वर्ड्स आहे, इथे मी फक्त सिंगल एक्झाम्पल्स घेतेय। पुढे आपण हे डिटेल्स मध्ये सुद्धा शिकणार आहोत की कोणकोणत्या शब्दांसाठी याचा उच्चार होतो। ओके, आता ही आपण एक सिरीजच बनवणार आहोत की ज्याच्यामध्ये हे वॉवल साऊंडचे जे वेगवेगळे उच्चार आहेत ते कसे येतात, कोणकोणत्या शब्दांसाठी येतात हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। ही पूर्ण सिरीज जर तुम्ही फॉलो केली तर डेफिनेटली तुम्हाला इंग्लिश इझिली वाचता येईल।
आता हे बघा, मी जे ऑफलाईन क्लासेस घेते त्याच्यामध्ये 1 ते 1.5 महिन्यामध्ये मी पूर्ण गॅरंटीड रिझल्ट देते. म्हणजे ज्या स्टुडंट्सला अगदी इंग्लिश काहीच येत नाहीये, अल्फाबेट ABCD न येणारे विद्यार्थी सुद्धा 1 ते 1.5 महिन्यामध्ये परफेक्टली इंग्लिश वाचतात. तर इथे तुम्ही जर हे सगळे व्हिडिओज फॉलो केले तर इझिली तुम्हाला देखील इंग्लिश वाचता येणार आहे. किंवा जे पालक हे व्हिडिओज बघता आहेत त्यांना सुद्धा घरच्या घरी त्यांच्या स्टुडंट्सला, त्यांच्या मुलांना शिकवता येणार आहे. बघा, एचा जो पुढचा उच्चार आहे ऑ. ओके, आता इथे ऑल शब्दाचं एक्झाम्पल मी घेते. आता हा ऑल शब्द बघा, इथे एचा उच्चार काय झालेला आहे, ऑल. म्हणजेच एचा उच्चार ऑ असा सुद्धा होतो आणि एचा उच्चार ए सुद्धा होतो. कसं बघा, सपोज इथे हा शब्द आहे, सी मीन्स क आणि ए मीन्स ए, केअर. केअर, इथे एचा उच्चार काय आहे, तर एच आहे. ओके, हे मी इन शॉर्ट घेतलीये, पुढे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. बघा, ई दुसरा वोवल साऊंड आहे ई. ईचा उच्चार आहे ए आणि ईचा उच्चार आहे ई. कसं ते बघा, कोणत्याही शब्दाला जर मात्रा येत असेल तर तिथे ई वापरला जातो. जसं की पेन शब्द आहे, मग पेन शब्द प, पी आणि पीच्या पुढे काय घ्यायला लागणार तुम्हाला, ईच घ्यावं लागणार. प आणि ई मीन्स ए, पे न, हे न. म्हणजे या पद्धतीने ईचा उच्चार आपण ए असा करणार आहोत. त्याच पद्धतीने ईचा उच्चार ई सुद्धा होतो. जसे की बी ई, बी मीन्स ब आणि ई मीन्स ई. ब आणि ई काय झाला, बी. ओके, बघा आयचा उच्चार काय आहे, जसे की आयचा उच्चार आहे ई. इथे सुद्धा मी दाखवलेला आहे बघा, आयचा उच्चार काय आहे, ई. त्याच पद्धतीने आयचा उच्चार आई असा सुद्धा होतो आणि आयचा उच्चार आय सुद्धा होतो. कसं ते बघा, आयचा उच्चार जर ई असेल तर सपोज इंक शब्द आहे, मग सुरुवातीला आय आहे म्हणजे आयच्या तिथे आपण काय प्रोनाउन्स करणार आहे, ई, न आणि क, इंक. म्हणजे या मराठी भाषेच्या माध्यमातून शिकले तर तुम्हाला शिकणं सोपं जाणार आहे. पुढे बघा, आई, जसं की बिहाइंड शब्द आहे बघा, बिहाइंड. आता बीई पी, एच मीन्स ह आणि आय मीन्स आई. बी, ह आणि आई, बिहाइंड, न आणि ड, काय झाला, बिहाइंड. देन आयचा उच्चार आय पण होतो. जसे की मी, मला म्हणायचं आहे मी, त्या ठिकाणी काय येणार, आय. जसे की आयफोन आहे, तिथे सुद्धा आयचा उच्चार आयच येतो. म्हणजे ह्या आयचे 3 पद्धतीचे मराठी उच्चार तुम्ही घेऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त त्याचा उच्चार येणार नाहीये. म्हणजेच बघा, जिथे जिथे आय आलेला आहे तुम्ही या तिघांपैकी सुटेबल असं प्रोनाउन्सिएशन यूज करायचं आहे. पुढे बघा, ओ. ओचा उच्चार ओ आहे, ओचा उच्चार अ आहे, ओचा उच्चार ऑ सुद्धा आहे आणि ओचा उच्चार उ सुद्धा आहे. बघा, ओचा उच्चार ओ, मग तिथे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो जसे की ओके, ओके. त्यानंतर ओचा उच्चार जर अ असेल, सपोज इथे आपण शब्द घेतला सन, मग आता एस म्हणजे काय, स आणि ओ मीन्स अ, स, अ आणि न, काय शब्द तयार झाला, सन. त्यानंतर आहे ओचा उच्चार ऑ. ऑरेंज शब्द बघा, ORANGE, ऑरेंज. मग इथे ओचा उच्चार काय आहे, ओ, ऑ, ऑरेंज. आणि पुढे आहे ओचा उच्चार उ. मग कसा ते बघा, सपोज इथे बुक शब्द आहे, इथे सिंगल ओ असून उपयोग नाहीये, तर डबल ओ आला तर त्याचा उच्चार काय होतो, उ असा होतो. मग ब आणि डबल ओ मीन्स उ, बुक. बघा, हे वेगवेगळ्या पद्धतीचे उच्चार आहेत. त्याचप्रमाणे यू. यूचा उच्चार यू पण होतो, यूचा उच्चार अ पण होतो आणि यूचा उच्चार उ सुद्धा होतो. कसा बघा, यूचा उच्चार जर यू असेल तर युनिव्हर्सिटी, युनिक हे शब्द
यू ने स्टार्ट झालेले आहे आणि त्याचा उच्चार सुद्धा यूच येतो आहे. त्यानंतर मग आता अम्ब्रेला. अम्ब्रेला हा जो शब्द आहे तो यू ने स्टार्ट होतो, उच्चार आहे आणि त्यानंतर यूचा उच्चार उ. कसा? तर आता इथे सपोज पुट शब्द आहे, प आणि उ, पुट, या पद्धतीने. मग आता बघा, हे जर प्रत्येक शब्दामध्ये येणार आहे तर याचा डिटेल स्टडी आपल्याला नेसेसरी आहे. तर इथून पुढचे जे काही लेक्चर्स होणार आहे ते या व्हॉवल साऊंड्सवर होणार आहे. ते आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत की एवढ्या सगळ्या सिरीज जर तुम्ही फॉलो केल्या तर डेफिनेटली इंग्लिश वाचणं खूप इझी आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर पटकन लाईक करा आणि अशाच पद्धतीचं छानपैकी जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.